नमस्कार मित्रांनो, आज आपण काही निवडक स्टॉक पाहून घेऊयात. ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घ्यायचं आहे की ही कंपनी काय करते, ह्या कंपनीचा बिझनेस काय आहे आणि आपण ह्या शेअर्समध्ये, ह्या कंपनीमध्ये कशा प्रकारे सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण ही स्ट्रॅटेजी पाहायची की आपण या शेअर्समध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते. सेन्सेक्स निफ्टी आज हा 0.44% ने डाऊन राहिलेला आहे. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर हा वर खाली असा आपल्याला पाहायला भेटेल. 1 महिना, 6 महिने, 1 वर्षही म्हणा. पण लॉंग टर्म मध्ये पहा, याची ग्रोथ पाहू शकता कशा प्रकारे हा अप ट्रेंड मध्येच राहिलेला आहे. हे थोडेफार अप आणि डाऊन्स हे होतच राहणार, पण तुम्हाला असा शेअर्स पाहिजे की जो लॉंग टर्म मध्ये निफ्टीला साथ देईल, सेन्सेक्सला साथ देईल. अशा शेअर्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. आणि असाच एक महत्वाचा शेअर्स मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. या कंपनीने 2018 पासून ते आतापर्यंत आपल्या इन्व्हेस्टरचा पैसा 4x करून दिलेला आहे. आता ह्या कंपनीची प्राइस, कंपनीच्या शेअरची प्राइस 2974 इतकी आहे. लॉंग टर्म मध्ये या कंपनीचा ग्रोथ तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे अप ट्रेंड राहिलेला आहे. छोटे मोठे चढ उतार यामध्ये आलेले आहेत, पण लॉंग टर्मचा विचार करता या कंपनीची ग्रोथ चांगलीच आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटल 1.99 लाख करोड इतके आहे. 52 वीक हाय 3079 इतका आहे आणि 52 वीक लो 1150 इतका आहे. आता ही कंपनी आतापर्यंत 4x इतका रिटर्न आपल्याला कमवून दिलेला आहे. म्हणजे ज्यांचे इन्व्हेस्टमेंट असतील त्यांना तर करून दिलेलंच आहे, पण इथून पुढे फ्युचर मध्येही इथून पुढेही याच प्रकारे ग्रोथ आपल्याला पाहायला भेटेल का, हे आपल्याला जरूर जाणून घ्यायचे आहे. ही कंपनी डिफेन्स सेक्टर मध्ये आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी हेलिकॉप्टर्स, एअरक्राफ्ट बनवते आणि भविष्यामध्येही ह्या कंपनीकडे फार मोठमोठ्या ऑर्डर्स येण्याची संभावना आहे. आताही खूप मोठे ऑर्डर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ह्या कंपनीला दिलेली आहे. आपल्यापैकी जे जुने असतील त्यांना माहीतच झालं असेल की मी कुठल्या कंपनीबद्दल बोलत आहे ते. पण इथून पुढेही या कंपनीची ग्रोथ याच प्रकारे चालत राहणार आहे का, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने मागील 5 वर्षामध्ये आपल्या सेल्समध्ये 6% ग्रोथ दर्शवलेली आहे. मार्च 2019 मध्ये 20,000 करोड इतका या कंपनीचा सेल्स होता आणि मार्च 2023 मध्ये 26,928 करोड इतका सेल्स आहे. नेट प्रॉफिट मध्ये या कंपनीने तब्बल 20% नुसार ग्रोथ दर्शवलेली आहे. मार्च 2019 मध्ये 2,346 करोड इतका नेट प्रॉफिट आपल्या बुक मध्ये होता आणि मार्च 2023 मध्ये 5,811 करोड इतका नेट प्रॉफिट आपल्या बुक मध्ये दर्शवलेला आहे. आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न डिस्कस करूयात. मार्च 21 मध्ये प्रमोटरची होल्डिंग 75% होती आणि डिसेंबर 23 मध्ये या कंपनीची शेअर होल्डिंग 71.61% आहे. तसेच FIS ची होल्डिंग ही मार्च 21 मध्ये 0.91% होती. तीच होल्डिंग डिसेंबर 23 मध्ये तब्बल 12.63%
93% इतकी आहे. DIH ची होल्डिंग मार्च 21 मध्ये 20.31% इतकी होती आणि तीच होल्डिंग डिसेंबर 23 मध्ये 9.13% इतकी आहे. आणि पब्लिकची होल्डिंग ही 3.63% मार्च 21 मध्ये होती. तीच होल्डिंग डिसेंबर 23 मध्ये 6.28% आहे. प्रमोटरची होल्डिंग ही सरकारी कंपनी आहे. आपण कुठल्याही शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना योग्य प्राइस मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. आता शेअर्स खाली आला तर कुठपर्यंत येईल हे आपण एक्झॅक्टली नाही काढू शकत, पण एक ठराविक लेवलला आपण जरूर त्याला अॅक्युमुलेट करू शकतो. 2800, 2700 असं 100 रुपयाच्या गॅपने आपण जरूर याला अॅक्युमुलेट करत राहावे. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे, कुठलेही रिकमेंडेशन नाहीये. धन्यवाद.